नमस्कार मित्रांनो, घरकुलाची नवीन यादी कधी जाहीर होणार? आपलं नाव घरकुलाच्या यादीमध्ये कधी येणार? याची गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरकुल आवास योजना प्लस 2024 अंतर्गत ज्या कुटुंबांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्या लाभार्थ्यांच्या अंतिम यादीबाबत आता प्रक्रिया सुरू झाली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये आवास प्लस 2024 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मसुदा यादीला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. 2024 मध्ये आवास प्लस अंतर्गत अनेक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये कच्चे किंवा घर नसलेल्या कुटुंबांची माहिती घेण्यात आली होती. त्यानंतर या लाभार्थ्यांच्या पात्रतेची तालुका स्तरावर पडताळणी करण्यात आली. पडताळणीनंतर जे लाभार्थी घरकुलासाठी पात्र ठरू शकतात त्याची मसुदा प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. आता या मसुदा यादीला ग्रामसभेची मान्यता घेऊन अंतिम कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी म्हणजेच PWL यादी तयार करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड अधिक पारदर्शक आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी आवास प्लस प्रणालीच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात आली आहे. आता 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये मसुदा प्रतीक्षा यादी ग्रामसभेसमोर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी केली जाणार आहे. ग्रामसभेमध्ये काही सूचना किंवा आवश्यक बदल सुचवले गेले तर त्यानुसार माहितीमध्ये सुधारणा करून अंतिम PWL यादी तयार केली जाणार आहे. यामुळे गेल्या 2 वर्षापासून घरकुलाच्या यादीमध्ये आपलं नाव कधी येणार याची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ग्रामसभा प्रशासकांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे का याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यरत आहे त्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेकडे लाभार्थ्यांनी विशेष लक्ष द्यावे. आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये घरकुलाचा मसुदा यादीबाबत काय निर्णय होतो याची माहिती घ्यावी. यापूर्वी घरकुलाची अंतिम यादी उशिरा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या अगोदरच या यादीची प्रक्रिया पुढे नेण्याचे संकेत मिळत आहेत. अंतिम PWL यादी तयार झाल्यानंतर त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील घरकुल प्रक्रियेमध्ये दिलासा मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या गावामध्ये 15 ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेकडे नक्की लक्ष ठेवा आणि आवास प्लस 2024च्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का याची माहिती घ्या. ही माहिती आपल्या गावातील घरकुलाची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.